श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बनवायला थोडंसं लेटच झालं आहे, परंतु हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच खास आणि महत्त्वाचा ठरणार आहे. कारण चंद्रग्रहण 2026मध्ये आज म्हणजेच मंगळवार रोजी 3 तारखेला आलेले असून पौर्णिमेला चंद्रग्रहण हे होत असते आणि ही पौर्णिमा ही कालपासून म्हणजेच 2 मार्च 5:56 सुरू झालेली आहे आणि आज 5:07 ही पौर्णिमा संपणार आहे. आणि आज चंद्रग्रहण देखील आहे. हे चंद्रग्रहण ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे, म्हणजे भारतामध्ये चंद्र हा उदय होतानाच ग्रहणात दिसणार आहे, म्हणजे ग्रहणग्रस्त दिसणार आहे. त्यामुळे हे चंद्रग्रहण अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. या ग्रहण काळामध्ये आपण काही गोष्टी ह्या टाळायच्या असतात. गर्भवती महिला, लहान बालक व वृद्ध व्यक्ती जे आपल्या घरामध्ये असतील त्यांच्या खास काळजी आपल्याला या ग्रहण काळामध्ये घ्यायची असते. परंतु हे ग्रहण संपल्यानंतर आपल्याला काय करायचे याबद्दल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचबरोबर आपण जर ग्रहण काळामध्ये म्हणजेच 3:20 ते 6:48 ग्रहण काळ हा असणार आहे आणि या काळामध्ये जर आपण पाणी पिणे किंवा काही गोष्टी खाणे टाळले तर ते अतिशय उत्तम आहे आपल्या शरीरासाठी. त्यानंतर या ग्रहण काळामध्ये आपण नाम, जप, मंत्रोच्चार जितकी होईल तितकी देवांचे नामस्मरण जर केले तर ते अतिशय पुण्यदायी ठरते. त्याचबरोबर आपल्याला चंद्रग्रहण म्हणजे चंद्र ही एक देवता आहे, तर आपल्याला पृथ्वीवरून चंद्रदेव आणि सूर्यदेव या दोघांचे दर्शन होत असते. त्यामुळे जर एखाद्या देवतेला ग्रहण लागणार असेल तर त्या वेळेमध्ये आपण देवाचे नामस्मरण करणे हे अतिशय श्रेष्ठ ठरते. त्याचबरोबर ग्रहण काळामध्ये जर आपण एखाद्या मंत्रोच्चाराचं पठण केले तर त्या मंत्रास सिद्धी प्राप्त होते असे देखील म्हणतात. तर आता आपण थोडक्यात जाणून घेऊ की ग्रहण संपल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम काय करायचे आहे. तर ग्रहण संपले की आपल्याला सर्वात प्रथम आपल्या घराच्या आपण दरवाजे खिडक्या ह्या लावून बसलेलो असताना तर खिडकी दरवाजे उघडायचे आहेत. त्यानंतर घरातील सर्व परिसर स्वच्छ झाडून काढायचा आहे. नंतर आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे. आंघोळ झाल्याच्या नंतर घरामध्ये सर्वत्र गंगाजल किंवा मग गोमूत्र शिंपडायचे आहे, जेणेकरून की आपल्या घरामधील वातावरण हे शुद्ध होईल, घराचे शुद्धीकरण होईल. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. सर्वप्रथम देवाला गंगाजलाने स्नान घालावे. त्यानंतर देवांची विधिवत अशी पूजा करून घ्यावी व आपल्या घरामध्ये जर आपण काही अन्न बनवून ठेवलेले असेल तर ते अन्न ग्रहण काळामध्ये असल्यामुळे दूषित झालेले असते किंवा मग त्यावर जीवाणूचे जे प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढलेले असते. त्यामुळे आपल्याला ते अन्न खायचे नाही. ते अन्न तुम्ही फेकून देऊ शकता किंवा मग जर तुम्ही त्या सर्व अन्नामध्ये पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवलेले असेल तर ते अन्न तुम्ही खाऊ शकता. पाण्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये कीटाणू जीवाणूची वाढ होत असते. त्यामुळे पाणी शक्यतो तुम्ही फ्रेश म्हणजे ताजे पाणी प्यावे, जेणेकरून की किंवा ज्यांच्याकडे काही मार्ग नसेल त्यांनी पाण्यावर तुळशीपत्र टाकून ठेवलेले असतील तर ते पाणी तुम्ही स्वयंपाकासाठी वापरू शकता व पिण्यासाठी देखील वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला देवाला देवपूजा झाल्यानंतर नैवेद्य देखील दाखवायचा आहे. तर हा नैवेद्य तुम्ही शक्यतो फळाचा किंवा मग साखर, गूळ अशा प्रकारचा नैवेद्य दाखवा, जो की तयार केलेला नसेल असा नैवेद्य म्हणजे कोरडा नैवेद्य देवाला दाखवावा. त्यानंतर तुम्ही या ग्रहण काळ संपल्याच्या नंतर दानधर्म देखील करावे. आता दानामध्ये तुम्हाला तुमचे जे वस्त्र असतील जे की तुम्ही वापरत नसाल व जुने वस्त्र असतील तर ते वस्त्र तुम्ही दान करावे. त्यानंतर जर तुमच्या घरी कोणी जर दान मागायला आले तर त्यांना तुम्ही धान्य दान देखील करू शकता. आणि जर तुमच्या घरामध्ये किंवा मग तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणी नसेल दान करण्यासाठी तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील दान करू शकता. त्यानंतर तुम्हाला देवांची विशेष अशी पूजा करायची आहे. घराच्या उंबरठ्याच्या बाहेर एक शुद्ध तुपाचा दीप प्रज्वलित करायचा आहे, जेणेकरून की देवी देवता तुमच्या घराकडे आकर्षित होतील व घरामधील वातावरण देखील एक सकारात्मक ऊर्जेने भरभरून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला ग्रहण संपल्यानंतर या सर्व गोष्टी ह्या करायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही तुमचा स्वयंपाक बनवून सर्वांच्या आंघोळी झाल्याच्या नंतर घरात शुद्धीकरण झाल्याच्या नंतर जेवण वगैरे करू शकता व देवांची पूजाही झाली असेल तर देवाला देखील नैवेद्य दाखवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ग्रहण संपल्यानंतर या गोष्टी करायच्या आहेत. आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशी माहिती मिळाली असेल.
आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.